कोमेजलेलं बाळ माझं अगदी 10 दिवसाचं नेमका श्वास घ्यायला लागलं होतं. किती गोंडस हसू त्याचं. आणि या 10 दिवसातच त्याने अखेरचा श्वास घेतला. फक्त 10 दिवस. खरंच एवढंच आयुष्य होतं का हो त्याचं? एवढंच आयुष्य नाही. हे केवळ झालं त्याला न मिळाल्या योग्य उपचारामुळे. जेव्हा माझं बाळ गर्भामध्ये होतं त्यावेळेस त्याला योग्य उपचार मिळाले नाही. जर का त्याला योग्य उपचार मिळाले असते तर माझं बाळ आज जिवंत राहिलं असतं. आपल्या देशामध्ये डॉक्टर तर आहेत, मिशनऱ्या कंपन्या पण आहेत, पाश्चात्य शिक्षण सुरू आहे, परंतु कुणी स्त्री डॉक्टर आहे का हो? नाही आहे. आणि मी प्रसूती काळामध्ये मला त्रास होत होता. लहानच वय हो माझं. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी माझं लग्न झालं, ते पण 20 वर्ष मोठे असलेल्या आनंदरावाशी. आणि त्यानंतर एवढ्या वर्षानंतर माझं बाळ जन्माला आलं. आणि त्यामध्ये माझं बाळ जास्त दिवस जगू शकलं नाही. कशामुळं? की कोवळ्या वयामध्ये मी मुलाला जन्म देत होती आणि त्यामध्ये माझं प्रकृती स्वास्थ्य खालावत चाललं होतं. आणि हे खालावणारं प्रकृती स्वास्थ्य तपासण्यासाठी पुरुष डॉक्टरांकडे मला जाण्याचा सल्ला दिला. शिव अहो, परपुरुषांची सावली देखील आम्ही आमच्या समोर पडू देत नाही आणि त्यांच्या हातून स्वतःची तपासणी करून घेणे कसे शक्य आहे? त्यामुळेच मी उपचाराला नकार दिला आणि माझं प्रकृती स्वास्थ्य अत्यंत खालावत गेलं. आणि त्याच काळामध्ये मी बाळाला जन्म दिला आणि अवघ्या 10 दिवसातच माझं बाळ दगावलं हो. पण तो हेच जर का भारतामध्ये एखादी स्त्री डॉक्टर असती तर, महिला डॉक्टर असती तर मी तिच्या हातून माझी तपासणी सहज केली असती. मला योग्य उपचार मिळाला असता, योग्य औषधी मिळाली असती आणि माझं बाळ आज माझ्या हातामध्ये जिवंत राहिलं असतं. नाही, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मी शिकायलाच पाहिजे. मीच वेळा हट्ट करून बसली की मला शिकायचं नाही. आणि जर का हट्ट केला नसता तर, परंतु आज खरंच माझ्या मुलाच्या आत्म्याला खरी मला शांती द्यायची असेल तर त्याकरिता मला शिकायलाच हवं. आणि इतकं शिकणार की शिकून मी डॉक्टर झाल्याशिवाय राहणारच नाही. किती कठीण परिस्थिती येऊ, किती संकट येऊ, परंतु मी डॉक्टर बनणारच. करा माझी मिशनरी शाळेमध्ये ऍडमिशन, द्या मला तिथे दाखिला आणि होऊ द्या मला डॉक्टर. तुमची साथ आहे ना मला, तर मी निश्चितच बनेल डॉक्टर. आणि अशाच प्रकारे माझा खडतर प्रवास सुरू झाला. मिशनरी शाळांमध्ये मी जाऊ लागली. मी आनंदीबाई जोशी. आणि त्या मिशनरी शाळेमध्ये जात असताना माझा भारतीय पहिराव काही मी सोडला नव्हता. यामध्येच मला तिथे माझं शिक्षण पूर्ण केलं मी. आणि त्यानंतर माझे पती गोपालराव जोशी यांनी अथक प्रयत्नानंतर अनेक ठिकाणाहून शिष्यवृत्ती मिळवून माझी परदेशी जाण्याची सोय केली. आणि त्या ठिकाणी मी पहिली मिळवली डॉक्टरकीची डिग्री. परंतु माझा धर्म मी त्या ठिकाणी सोडला नव्हता. माझे नियम आचरण सोडले नव्हते. कडाक्याच्या थंडीत पण माझे सर्व धर्माचरण मी योग्य रीतीने करत होती. आणि त्याच मध्ये मला जगला असाध्य आजार. डॉक्टर तर झाली होती. पतींच्या नजरेमध्ये मला माझं ते समाधान पाहायचं होतं, तो अभिमान पाहायचा होता आणि खरी श्रद्धांजली वाहायची होती माझ्या त्या कोमल बाळाला. डॉक्टरकीची डिग्री तर माझ्या हातात आली होती, परंतु आयुष्याची ओढ कमजोर होत चालली होती. आनंद गोपालरावांना, माझ्या पतींना प्रचंड आनंद झाला. अशातच मी डॉक्टरकीची डिग्री घेऊन भारतामध्ये आली. माझा अभिमान सर्वांनाच वाटायला लागला
की भारताची पहिली महिला डॉक्टर म्हणून मला गौरविण्यात आले. परंतु तिथल्या दवाखान्यामध्ये मी केवळ 1 वर्ष सेवा देऊ शकली. परंतु प्रेरणा मात्र सर्व स्त्रियांसाठी अजरामर राहिली की भारतामध्ये स्त्री डॉक्टर असणं किती गरजेचं आहे, स्त्रियांनी शिकणं किती गरजेचं आहे. नाहीतर असं म्हणायचे की जेवढे जन्माला येतात तेवढे जगतात की नाही. तर ही स्थिती कुणावरही राहायला नको. जे दुःख मी माझ्या मुलाच्या बाबतीत भोगलं ते इतर स्त्रियांना भोगायला नको. म्हणूनच मी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला आणि अभिमानाने मिरवू देखील लागली होती, डॉक्टर आनंदीबाई गोपालराव जोशी. धन्यवाद.